हॅलो स्टुडंट, ओरिजिन अँड इव्हॉल्युशन हा लेसन आपण NCERTमधून स्टडी करतो आहे. या लेसनमधला लास्ट पॉईंट आहे अ ब्रीफ अकाउंट ऑफ इव्हॉल्युशन. सो तो पॉईंट आपण आज स्टडी करणार आहोत. सो ब्रीफ अकाउंट ऑफ इव्हॉल्युशन या पॉईंटमध्ये इव्हॉल्युशन अर्थवरती कसं झालं असेल त्याचा एक ब्रीफ अकाउंट दिलेला आहे किंवा समराइज्ड आयडिया दिलेली आहे की किती इयर्स ॲगो अर्थवरती कोणता लाईफ फॉर्म अराईज झाला असेल याच्याबद्दल इन्फॉर्मेशन समराइज केलेली आहे. आणि याशिवाय ही डायग्रॅम दिसते या पद्धतीच्या दोन डायग्रॅम ज्या आहेत त्या आपण स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट ब्रीफ अकाउंट ऑफ इव्हॉल्युशन हे कंटेंट पाहताना याचा एक चार्ट सगळ्यांनी तयार करायचा एका पेजवरती. चार्ट तयार करत असताना किती मिलियन इयर्स ॲगो आणि कोणता लाईफ फॉर्म अर्थवरती आलेला आहे असा चार्ट तयार करा. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायला सोपी जाईल. सो आपण स्टार्ट करतो आहे. अबाउट 2000 मिलियन इयर्स ॲगो ब्रॅकेटमध्ये MYA दिलेलं आहे म्हणजे मिलियन इयर्स ॲगो. सो अबाउट 2000 मिलियन इयर्स ॲगो द फर्स्ट सेल्युलर फॉर्म ऑफ लाईफ ॲपियर्ड ऑन अर्थ. सो अर्थवरती फर्स्ट सेल्युलर फॉर्म जो आहे तो नियर अबाउट 2000 मिलियन इयर्स ॲगो ॲपियर झालेला आहे. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे चार्टमध्ये लिहिताना सगळ्यांनी इयर्स लिहायचे 2000 मिलियन इयर्स ॲगो आणि त्याच्यापुढे लिहायचं आहे फर्स्ट सेल्युलर फॉर्म ऑफ लाईफ. ओके, द मेकॅनिझम ऑफ हाऊ नॉन सेल्युलर ॲग्रिगेट ऑफ जायंट मायक्रोमॉलिक्यूल कुड इव्हॉल्व इन टू सेल विथ मेम्ब्रॅनस एन्व्हलप इज नॉट नोन. सो ते म्हणत आहेत की जायंट मॅक्रोमॉलिक्यूल अर्थवरती होते तर या जायंट मॅक्रोमॉलिक्यूल मेम्ब्रॅनस सेल्युलर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट कसे झाले हा मेकॅनिझम एक्झॅक्टली नोन नाही. पण तरीही हे जे सेल आहेत किंवा फर्स्ट सेल्युलर लाईफ जी आहे ती अर्थवरती 2000 मिलियन इयर्स ॲगो फॉर्म झालेली आहे. याच्यामधल्या काही सेलकडे कोणती ॲबिलिटी आहे बघा. सम ऑफ दीज सेल हॅड द ॲबिलिटी टू रिलीज O2. फॉर एक्झाम्पल आत्ता ही जी ॲबिलिटी आहे ऑक्सिजन रिलीज करण्याची ही ॲबिलिटी प्लांट्सकडे आहे. आणि प्लांट्स हा ऑक्सिजन कसा रिलीज करतात. सगळ्यांना फोटोसिंथेसिसची प्रोसेस माहिती आहे. प्लांट्स वॉटरचं H2Oचं फोटोलिसिस करतात. फोटो म्हणजे लाईट, सनलाईटच्या मदतीनं लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन, H2Oचं ब्रेकडाऊन करतात आणि याच्यामधला O2 एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज केला जातो. सो इथं सांगितलेलं आहे की अर्थवरती 2000 मिलियन इयर्स ॲगो सेल तयार झाल्या आणि या ज्या सेल आहेत त्यापैकी काही सेलकडे O2 रिलीज करण्याची ॲबिलिटी जी आहे ती होती. मग याच्यामध्ये दिलेलं आहे द रिॲक्शन could have been similar to the light reaction in photosynthesis where water is split with the help of solar energy captured and channelized by appropriate light harvesting pigment. सो या ठिकाणी म्हणतात की मे बी त्या ज्या सेल आहेत त्यांच्याकडं सेम आत्ताच्या ज्या प्लांट्स आहेत त्यांच्याकडे जशी ॲबिलिटी आहे की सोलार एनर्जी कॅप्चर करणं आणि कॅप्चर केलेली सोलार एनर्जी त्याच्या मदतीनं वॉटरचं फोटोलिसिस करणं ही ॲबिलिटी त्याही सेलकडे प्रेझेंट असेल. सो आत्तापर्यंत जे कंटेंट सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फर्स्ट सेल्युलर फॉर्म अर्थवरती कधी ॲपियर झालेला आहे तर 2000 मिलियन इयर्स ॲगो. हे जे सेल आहेत त्या कशापासून तयार झाल्या तर त्यावेळी अर्थवरती जायंट मॅक्रोमॉलिक्यूल मोठ्या साईजचे केमिकल्स होते आणि एनीहाऊ ते केमिकल्स एकत्र आले आणि त्यांच्यापासून फर्स्ट सेल्युलर फॉर्म जो आहे तो तयार झाला. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं की यापैकी काही सेलकडे ऑक्सिजन रिलीज करण्याची ॲबिलिटी होती आणि ही ॲबिलिटी त्यांच्याकडे कशी आली असेल तर मे बी आत्ता जशा प्लांट वॉटरचं फोटोलिसिस करतात तशीच ॲबिलिटी त्या सेलकडे असेल आणि ऑक्सिजन रिलीज झाला असेल. सो हा फर्स्ट पॉईंट होता. सेकंड बघा, स्लोली सिंगल सेल ऑर्गॅनिझम बिकम मल्टीसेल्युलर लाईफ फॉर्म. हळूहळू हे सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत ते मल्टीसेल्युलर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट झाले किंवा त्यांच्यापासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले. नेक्स्ट, बाय द टाईम ऑफ 500 मिलियन इयर्स ॲगो इनव्हर्टिब्रेट वेअर फॉर्म अँड ॲक्टिव्ह. सो 2000 मिलियन इयर्स ॲगो जवळपास फर्स्ट सेल्युलर फॉर्म तयार झाला आणि ह्या सेल्युलर फॉर्मकडे ऑक्सिजन रिलीज करण्याची ॲबिलिटी आली. एन्व्हायरमेंटमधली ऑक्सिजनची लेवल वाढली.
याच सेल्युलर फॉर्मपासून हळूहळू युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले आणि जवळपास 500 मिलियन इयर्स ॲगो अर्थवरती इनव्हर्टिब्रेट जे आहेत ते फॉर्म झालेले आहेत. ओके, सो इनव्हर्टिब्रेट तुम्हाला माहिती आहेत. आपण नॉन कॉर्डेट स्टडी केलेले आहेत आणि कॉर्डेटमध्ये युरोकॉर्डेटा सेफॅलोकॉर्डेटा हे स्टडी केलेले आहे. तर हे इनव्हर्टिब्रेट्समध्ये येतात. तर हे तयार झाले आणि ॲक्टिव्ह झाले. याच्यामध्ये पुढे बघा, जॉलेस फिश प्रोबॅबली इव्हॉल्ड अराउंड 350 मिलियन इयर्स ॲगो. जॉलेस फिश जे आहेत ते जवळपास 350 मिलियन इयर्स ॲगो अर्थवरती फॉर्म झालेले आहेत. सीवेड अँड फ्यू प्लांट एक्झिस्टेड प्रोबॅबली अराउंड 320 मिलियन इयर्स ॲगो. सो दोन्ही स्टेटमेंट लिहायचे आहेत आपल्या चार्टमध्ये. पहिला पॉईंट लिहिला तुम्ही 2000 मिलियन इयर्स ॲगो फर्स्ट सेल्युलर फॉर्म. नेक्स्ट लिहिलं तुम्ही 500 मिलियन इयर्स ॲगो इनव्हर्टिब्रेट फॉर्म झाले आणि ॲक्टिव्ह झाले. नेक्स्ट जॉलेस फिश 350 मिलियन इयर्स ॲगो डेव्हलप झालेत आणि सीवीड आणि काही प्लांट जे आहेत ते प्रोबॅबली 320 मिलियन इयर्स ॲगो जे आहेत ते तयार झाले असतील. नेक्स्ट, वी आर टोल्ड दॅट द फर्स्ट ऑर्गॅनिझम दॅट इन्व्हेडेड लँड वेअर प्लांट्स. सो पहिले ऑर्गॅनिझम ज्यांनी लँड इन्व्हेड केलं असेल, आत्तापर्यंतचं सगळं ॲक्वॅटिक लाईफ आहे, फिश आहेत किंवा बाकीचे जे ऑर्गॅनिझम आहेत, मात्र लँडवरती सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेड किंवा प्रभुत्व कोणाचं सिद्ध झालं असेल तर ते प्लांट्सचं आहे. सो दे वेअर प्लांट. वी आर टोल्ड दॅट फर्स्ट ऑर्गॅनिझम दॅट इन्व्हेडेड लँड वेअर प्लांट्स. दे वेअर वाईड स्प्रेड ऑन लँड व्हेन ॲनिमल्स इन्व्हेडेड लँड. जेव्हा ॲनिमल्स या लँडवरती इन्व्हेड व्हायला लागलेले तोपर्यंत प्लांट्स या लँडवरती वाईड स्प्रेड झाले होते. फिश विथ स्टाउट अँड स्ट्रॉंग फिन कुड मूव्ह ऑन लँड अँड गो बॅक टू वॉटर. ओके, सो फिश जे आहेत ज्यांचे फिन्स स्ट्रॉंग आणि स्टाउट आहेत असे फिश लँडवरती येऊ शकत होते आणि पुन्हा रिटर्न वॉटरमध्ये जाऊ शकत होते. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लँड आणि वॉटर दोन्हीकडे राहण्याची ॲबिलिटी ॲम्फिबियन्सकडे असते. सो इन शॉर्ट फिश डेव्हलप झालेले आहेत आणि त्यानंतर या फिशपासून हळूहळू ॲम्फिबियन्स डेव्हलप झालेले आहेत. तर तिथं काय इन्फॉर्मेशन आहे बघा. दिस वॉज अबाउट 350 मिलियन इयर्स ॲगो. In 1938, a fish caught in South Africa happened to be coelacanth, which was thought to be extinct. ओके, सो 1938मध्ये साऊथ आफ्रिकामध्ये समुद्रामध्ये कोइलाकॅन्थ नावाचा फिश जो आहे तो सापडला आणि हा जो फिश आहे हा फिश एक्स्टिंक्ट मानला जात होता. मात्र हा फिश एक्स्टिंक्ट नसून 1938मध्ये तो साऊथ आफ्रिकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सापडला. सो त्या फिशला कोइलाकॅन्थला लिव्हिंग फॉसिल असं कन्सिडर केलं जातं. लिव्हिंग फॉसिल कारण त्याच्या पिरियडमधले जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते सगळे एक्स्टिंक्ट झालेले आहेत. मात्र हा जो कोइलाकॅन्थ आहे हा अजूनही अलाइव्ह आहे म्हणून त्याला लिव्हिंग फॉसिल असं कन्सिडर केलं जातं. सो 350 मिलियन इयर्स ॲगो हे झालेलं आहे. काय झालेलं आहे तर जे फिश होते ज्यांचे फिन्स स्ट्रॉंग आणि स्टाउट होते ते लँड आणि वॉटर दोन्हीकडेही राहत होते. तर हे 350 मिलियन इयर ॲगोची गोष्ट आहे. 1938मध्ये जो फिश आपल्याला सापडला त्याचं नेम आहे कोइलाकॅन्थ विच वॉज थॉट टू बी एक्सटिंक्ट. असं मानलं जात होतं की हा एक्सटिंक्ट झालेला आहे. मात्र हा जो फिश आहे तो साऊथ आफ्रिकेमध्ये सापडला आणि त्याला आता लिव्हिंग फॉसिल असं कन्सिडर केलं जातं. सो दीज ॲनिमल्स कॉल्ड लो फिन इव्हॉल्व्ड into the first amphibian that lived on both land and water. सो मी तुम्हाला आधीच सांगितलं की फिश सांगितलं त्यांनी की जे स्टाउट आणि स्ट्रॉंग फिन असणारे फिश लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी मूव्ह करतात. सो इन शॉर्ट त्या फिशपासूनच हळूहळू काय डेव्हलप झालेले आहेत ॲम्फिबियन्स. सो बघा, दीज ॲनिमल्स कॉल्ड लो फिन्स इव्हॉल्व्ड into the first amphibian that lived on both land and water. There are no specimen of these left with us. However, these were ancestor of modern day frog and salamanders. So यांचे जे स्पेसिमन आहेत फर्स्ट ॲम्फिबियन फॉर्म झालेले त्यांचे स्पेसिमन आपल्यासोबत आत्ता नाही आहेत.
हवेवर त्यांचे ॲन्सिस्टर हवेवर दीज वेअर ॲन्सिस्टर ऑफ मॉडर्न डे फ्रॉग अँड सॅलॅमेंडर. मात्र ते जे आहेत ते आत्ताचे जे ॲम्फिबियन्स आहेत फ्रॉग आणि सॅलॅमेंडर यांचे ते ॲन्सिस्टर आहेत. सो पुन्हा एकदा आपण ते स्टेटमेंट बघूयात. ओके, सो कोइलोकांतबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली. त्याच्याच पुढे दिलेले आहे बघा, पुन्हा एकदा बघू. इन 1938 अ फिश कॉट इन साऊथ आफ्रिका हॅपन टू बी अ कोइलोकॅन्थ which was thought to be extinct. These animals called lobe fin evolved into the first amphibian that lived on land and water. So lobe fin जे आहेत हेच फर्स्ट ॲम्फिबियनमध्ये इव्हॉल्व झाले जे लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी राहू शकतात. देअर आर नो स्पेसिमन ऑफ दीज लेफ्ट विथ अस. यांचे स्पेसिमन आत्ता सध्या आपल्याकडे नाहीत. मात्र आत्ताचे जे ॲम्फिबियन्स आहेत जसे की फ्रॉग सॅलॅमेंडर यांचे ते ॲन्सिस्टर आहेत लोब फिन्स. ओके, नेक्स्ट बघा. द ॲम्फिबियन्स इव्हॉल्व इन टू रेप्टाईल. ॲम्फिबियन कोणामध्ये इव्हॉल्व झाले? रेप्टाईल्समध्ये. दे ले थिक शेल्ड एग विच डू नॉट ड्राय अप इन सन अनलाईक दोज ऑफ ॲम्फिबियन. ॲम्फिबियन जे रेप्टाईल्समध्ये डेव्हलप झाले त्या रेप्टाईल्सकडे कोणतं कॅरेक्टरिस्टिक आलं तर त्यांनी जे एग ले केलं त्या एगचं शेल जे आहे ते थिक होतं जे सनमध्ये ड्राय होत नव्हतं. ॲम्फिबियनचे जे एग असतात त्यांना थिक शेल नसतं आणि ते एग सनमध्ये ड्राय होऊ शकतात. सो ॲम्फिबियनपेक्षा वेगळे थिक शेल्ड एग ह्या रेप्टाईल्सनी ले केले. अगेन वी ओनली सी देअर मॉडर्न डे डिसेंडंट द टर्टल, टॉर्टॉईस अँड क्रोकोडाईल. सो रेप्टाईल जे आहेत जे सुरुवातीला होते ते नक्कीच डायनासोर्स होते आणि यांचे जे डिसेंडंट आहेत जे आज आपण पाहतो आहे त्याच्यामध्ये मेन टर्टल, टॉर्टाईज, क्रोकोडाईल यासारखे ऑर्गॅनिझम येतात. इन द नेक्स्ट 200 मिलियन इयर्स ऑर सो रेप्टाईल्स ऑफ डिफरंट शेप अँड सायझेस डॉमिनेटेड ऑन अर्थ. ओके, सो वेगवेगळ्या साईजचे रेप्टाईल जे आहेत त्यांनी नंतरच्या 200 मिलियन वर्षामध्ये अर्थवरती ते डॉमिनेट झाले. ओके, नेक्स्ट बघा. जायंट फर्न टेरिडोफाइट्स वेअर प्रेझेंट बट दे ऑल फेल टू फॉर्म कोल डिपॉझिट स्लोली. सो जायंट फर्न ज्याला टेरिडोफायटामध्ये येणारं जे फर्न आहे ते जायंट फर्न जे ते तेव्हा प्रेझेंट होते आणि दे ऑल फेल टू फॉर्म कोल डिपॉझिट स्लोली. सो कोल डिपॉझिट जे आहे ते स्लोली यांनी फॉर्म केले. सम ऑफ दीज लँड रेप्टाईल वेअर बॅक इन टू द वॉटर टू इव्हॉल्व इन टू फिश लाईक रेप्टाईल प्रोबॅबली 200 मिलियन इयर्स ॲगो. जे जायंट रेप्टाईल म्हणजे डायनासोरसारखे जे रेप्टाईल अर्थवरती इव्हॉल्व झाले ते जवळपास 200 मिलियन इयर्सपर्यंत अर्थवरती डॉमिनेट झालेले. त्याच दरम्यान जायंट फर्न प्लांटमध्ये काय डॉमिनेट होते तर जायंट फर्न जे आहेत टेरिडोफायटामधले ते होते. आता हे जे रेप्टाईल आहेत यातले काही रेप्टाईल रिटर्न वॉटरमध्ये गेले आणि फिश लाईक रेप्टाईलमध्ये इव्हॉल्व झाले लाईक इक्थायोसॉरस. सो इक्थायोसॉरस जो आहे तो फिश लाईक रेप्टाईल आहे. सो अबाउट 200 मिलियन इयर्स ॲगो हे झालेलं आहे. द लँड रेप्टाईल वेअर ऑफकोर्स द डायनासोर्स. सो लँड रेप्टाईल कुठला आहे? डायनासोर्स. आणि वॉटरमध्ये राहणारा रेप्टाईल जो फिशसारखा आहे तो आहे इक्थायोसॉरस. सो दोन्ही नेम लक्षात ठेवा. इक्थायोसॉरस हा वॉटरमध्ये राहणारा रेप्टाईल आहे फिश लाईक आणि लँड रेप्टाईलमध्ये डायनासॉर्स येतो. द बिगेस्ट ऑफ देम दॅट इज टायरॅनोसॉरस रेक्स वॉज अबाउट 20 फीट इन हाईट. सो यांच्यामधला लँड रेप्टाईलमधला बिगेस्ट जो आहे तो टायरॅनोसॉरस आहे जवळपास 20 फीट हाईटमध्ये आहे. अँड हॅड ह्यूज फिअरसम डॅगर लाईक टीथ. त्याचे जे टीथ आहेत ते डॅगर लाईक किंवा फिअरसम भीतीदायक असे टीथ आहेत. अबाउट 65 मिलियन इयर्स ॲगो द डायनासोर्स सडनली डिसॅपियर्ड फ्रॉम द अर्थ. वी डू नॉट नो द ट्रू रिझन. सम से क्लायमॅटिक चेंजेस किल देम. सम से मोस्ट ऑफ देम इव्हॉल्व इन टू बर्ड्स. द ट्रूथ मे लिव्ह इन बिटवीन. स्मॉल साईज रेप्टाईल ऑफ दॅट एरा स्टील एक्झिस्ट टुडे. त्यानंतरच्या 60 मिलियन इयर्स ॲगो पूर्वी म्हणजे 60 मिलियन इयर्स ॲगो डायनासोर जे आहेत ते अर्थवरून सडनली डिसॅपियर झाले. एक्झॅक्ट रिझन अननोन आहे. मात्र काही लोक म्हणतात मे बी क्लायमॅटिक चेंजेसमुळे डायनासोर्स किल झाले तर काही म्हणतात मे बी ते जे रेप्टाईल्स आहेत ते बर्ड्समध्ये इव्हॉल्व झाले. सो
ट्रूथ कदाचित ह्या दोन्हीच्या मध्ये आहे, क्लायमॅटिक चेंजेस आणि बर्डमध्ये इव्हॉल्व होणं. त्यावेळेसचे स्मॉल साईज रेप्टाईल जे आहेत ते अजून एक्झिस्ट करतात. सो दिस इज अबाउट रेप्टाईल. मुलांना आपण पुन्हा एकदा रिवाईज करूया. आपण फर्स्ट सेल्युलर फॉर्मपासून सुरुवात केली होती. सो त्याच्यामध्ये सांगितलं होतं नियर अबाउट 2000 मिलियन इयर्स ॲगो अर्थवरती फर्स्ट सेल्युलर फॉर्म जो आहे तो तयार झाला. जायंट मॅक्रोमॉलिक्यूलपासून हा तयार झाला. हेच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये हळूहळू इव्हॉल्व झालेले आहेत. सो हे 2000 मिलियन इयर्स ॲगोचं दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं 500 मिलियन इयर्स ॲगो इनव्हर्टिब्रेट फॉर्म झाले. नेक्स्ट 350 मिलियन इयर्स ॲगो जॉलेस फिश जे आहेत ते इव्हॉल्व झाले. 320 मिलियन इयर्स ॲगो सीवीड आणि प्लांट जे आहेत फ्यू प्लांट एक्झिस्टेड प्रोबॅबली 320 मिलियन इयर्स ॲगो. त्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे ते म्हणजे सुरुवातीला लँड कोणी इन्व्हेड केलेलं आहे तर प्लांटनी, आणि त्यानंतर फिश जे आहेत ज्यांचे फिन स्टाउट आणि स्ट्रॉंग होते ते लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी मूव्ह करत होते. सो हे जवळपास 350 मिलियन इयर्स ॲगो होतं. तेव्हाचे ऑर्गॅनिझम एक्सटिंक्ट झाले असं मानलं जात होतं, पण 1938मध्ये साऊथ आफ्रिकामध्ये कोइलाकॅन्थ हा ऑर्गॅनिझम सापडला जो एक्सटिंक्ट आहे असं मानलं जात होतं. ओके, दीज ॲनिमल्स कॉल्ड लोब फिन, यांना लोब फिन असं म्हटलं जातं. आणि हे लोब फिनच कोणामध्ये इव्हॉल्व झालेले आहेत तर आत्ताचे जे आपल्याला ॲम्फिबियन्स पाहायला मिळतात तर त्यांचे ते ॲन्सिस्टर आहेत. सो त्या लोब फिनपासूनच ॲम्फिबियन्स इव्हॉल्व झालेले आहेत. तेव्हाच्या ॲम्फिबियनचे स्पेसिमन आत्ता आपल्याकडे नाहीत, मात्र आत्ता आपण फ्रॉग किंवा सॅलॅमेंडर जे पाहतो त्यांचे ॲन्सिस्टर ते लोब फिन आहेत. नेक्स्ट ॲम्फिबियन जे आहेत ते कोणामध्ये इव्हॉल्व झाले, रेप्टाईल्समध्ये. मग त्यांच्यातला मेन डिफरन्स दिलेला आहे की रेप्टाईलनी थिक शेल्ड एग ले केले जे सनमध्ये ड्राय होत नाहीत, आणि जवळपास 200 मिलियन इयर्सपर्यंत हे जे ऑर्गॅनिझम आहेत रेप्टाईल जे आहेत त्यांनी अर्थवरती डॉमिनेशन सिद्ध केलं किंवा ते अर्थवरती डॉमिनेट झाले पुढच्या 200 मिलियन इयर्समध्ये. ओके, सो त्यावेळेसचे रेप्टाईल्स आत्ता नाहीत, मात्र त्यांचे मॉडर्न डे डिसेंडंट कोण आहेत तर टर्टल, टॉर्टॉईस आणि क्रोकोडाईल आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं ते म्हणजे अर्थवरती जे रेप्टाईल्स डॉमिनेट झाले तर त्याच्यामधले वॉटरमध्ये पाहिलं म्हणजे काही रेप्टाईल वॉटरमध्ये रिटर्न गेले आणि फिश लाईक रेप्टाईल डेव्हलप झाला जवळपास 200 मिलियन इयर्स ॲगो, आणि त्याचं नाव आहे इक्थायोसॉरस. लँडवरती जे रेप्टाईल्स आहेत त्याच्यामध्ये मेन डायनासॉरस येतो, पण त्यांच्याही मधला बिगेस्ट रेप्टाईल आहे टायरॅनोसॉरस ज्याची हाईट 20 फीट एवढी आहे. त्यानंतर 65 मिलियन इयर्स ॲगोपर्यंत त्यानंतर 65 मिलियन इयर्स ॲगो हे जे डायनासोर किंवा हे जे रेप्टाईल्स आहेत ते सडनली अर्थवरून डिसॅपियर झाले. ह्याचं ट्रू रिझन नोन नाही, मात्र त्यावेळेसचे ह्यूज साईजचे रेप्टाईल्स डिसॅपियर झाले, मात्र स्मॉल साईजचे त्यावेळेसचे रेप्टाईल अजूनही अर्थवरती एक्झिस्ट करतात. इथंपर्यंत आपण पाहिलं. नेक्स्ट बघा द फर्स्ट मॅमल. रेप्टाईल्स नंतर नेक्स्ट त्यांनी मॅमल्स एक्सप्लेन केलेत. द फर्स्ट मॅमल वेअर लाईक श्रीव्जसारखे मॅमल जे आहेत ते फर्स्ट मॅमल आहेत अर्थवरचे. देअर फॉसिल्स आर स्मॉल साइज्ड. मॅमल्स वेअर विविपेरस अँड प्रोटेक्टेड देअर अनबॉर्न यंग इनसाइड द मदर्स बॉडी. मॅमल्स वेअर मोर इंटेलिजंट इन सेन्सिंग अँड अवॉइडिंग डेंजर ॲट लिस्ट. सो फर्स्ट मॅमल कुठले आहेत अर्थवरचे तर श्रीव्ज आहेत, आणि त्यांचे फॉसिल्स स्मॉल साईजचे होते. मॅमल्स विविपेरस होते, त्यांनी त्यांच्या अनबॉर्न यंगला मदरच्या बॉडीच्या आत प्रोटेक्ट केलेलं. मॅमल्स वेअर मोर इंटेलिजंट इन सेन्सिंग अँड अवॉइडिंग डेंजर. सो मॅमल जे आहेत ते सगळ्यात जास्त इंटेलिजंट आहेत, शक्यतो डेंजर अवॉइड करण्यामध्ये आणि सेन्सिंगमध्ये. व्हेन रेप्टाईल केम डाऊन मॅमल्स टूक ओव्हर दिस अर्थ. म्हणजे आधी रेप्टाईलचं अर्थवरती प्रभुत्व होतं, डॉमिनेशन होतं, मात्र जेव्हा रेप्टाईलचा नंबर कमी झाला त्यानंतर या अर्थवरती डॉमिनेशन मॅमल्सचं आलं. सो मॅमल वेअर मोर इंटेलिजंट आणि त्यांनी या अर्थवरती डॉमिनेशन प्रूव्ह केलं. सो व्हेन रेप्टाईल केम डाऊन मॅमल्स टूक ओव्हर दिस अर्थ. देअर वेअर इन साऊथ अमेरिका मॅमल्स रिसेम्बलिंग हॉर्स, हिप्पोपॉटमस, बियर, रॅबिट एक्सेट्रा. ड्यू टू कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट when South America joined North America, these animals were overridden
बाय नॉर्थ अमेरिकन फाउना. आता बघा हे काय दिलेलं आहे. देर वेअर इन साऊथ अमेरिका मॅमल्स रिसेम्बलिंग हॉर्स, हिप्पोपॉटमस, बियर, रॅबिट एक्सेट्रा. सो साऊथ अमेरिकेमध्ये आत्ताचे हॉर्स, हिप्पोपॉटमस, बियर, रॅबिटशी रिसेंबल करणारे ॲनिमल्स होते, मॅमल्स होते. ड्यू टू कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे हे होते. वेन साऊथ अमेरिका जॉईन विथ नॉर्थ अमेरिका. ओके, कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे जेव्हा साऊथ अमेरिका नॉर्थ अमेरिकेशी जॉईन झालं तेव्हा काय झालं बघा. दीज ॲनिमल्स वेअर ओव्हर रिडन बाय नॉर्थ अमेरिकन फाउना. नॉर्थ अमेरिकन फाउना म्हणजे नॉर्थ अमेरिकनमधल्या ॲनिमल्सनी हे ओव्हर रिडन झाले. ड्यू टू द सेम कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट पाउच्ड मॅमल ऑफ ऑस्ट्रेलिया सर्वाइव्ड बिकॉज ऑफ लॅक ऑफ कॉम्पिटिशन फ्रॉम एनी अदर मॅमल. सो याच कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे ऑस्ट्रेलियामधले पाउच ॲनिमल किंवा पाउच मॅमल जे आहेत ते सर्वाईव्ह झाले. आणि सर्वाईव्ह होण्याचं मेन रिझन सांगितलं लॅक ऑफ कॉम्पिटिशन फ्रॉम एनी अदर मॅमल. दुसऱ्या कोणत्याही मॅमलकडून कॉम्पिटिशन नसल्यामुळे ते तिथं सर्वाईव्ह झाले. सो हा जो पॅराग्राफ आहे हे सगळं मॅमल्सबद्दल दिलेलं आहे. श्रीव हा फर्स्ट मॅमल आहे. जेव्हा रेप्टाईलचा नंबर कमी आला तेव्हा या अर्थचा जो डॉमिनेशन आहे ते मॅमल्सनी सिद्ध केलं. मॅमल्स सेन्सिंगमध्ये आणि डेंजर अव्हॉइड करण्यामध्ये इंटेलिजंट आहेत. त्यानंतर मॅमल्स विविपेरस आहेत, ते त्यांच्या अनबॉर्न यंग वनला मदरच्या बॉडीमध्ये प्रोटेक्ट करतात. वेन रेप्टाईल्स केम डाऊन मॅमल्स टूक ओव्हर दिस अर्थ. नेक्स्ट, साऊथ अमेरिकेचे जे मॅमल्स आहेत तिथं असे मॅमल होते जे हॉर्स, हिप्पोपॉटमस, बियर, रॅबिटशी रिसेंबल करतात. मात्र कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे जेव्हा साऊथ अमेरिका नॉर्थ अमेरिकेशी जॉईन झालं, हे जे ॲनिमल्स आहेत त्या ठिकाणी असणारे म्हणजे हिप्पोपॉटमस, हॉर्ससारखे ॲनिमल दे वेअर ओव्हर रिडन बाय नॉर्थ अमेरिकन फाउना. त्यांच्यापेक्षा जास्त प्रभुत्व कोणाचं सिद्ध झालं तर नॉर्थ अमेरिकन फाउना म्हणजे ॲनिमल्स, नॉर्थ अमेरिकनमध्ये असणाऱ्या ॲनिमल्सचं प्रभुत्व जास्त सिद्ध झालं. सो पुन्हा एकदा सांगते, आधी साऊथ अमेरिकेमध्ये कसले ॲनिमल होते, हॉर्स आणि हिप्पोपॉटमससारखे ॲनिमल होते. मात्र नंतर कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका जेव्हा जॉईन झालं तेव्हा नॉर्थ अमेरिकेमधले जे काही ॲनिमल्स आहेत त्यांनी साऊथ अमेरिकेमधल्या ॲनिमल्सवरती जास्त प्रभुत्व सिद्ध केलं. ड्यू टू द सेम कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट पाउच मॅमल ऑफ ऑस्ट्रेलिया सर्वाइव्ड. ह्याच कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे ऑस्ट्रेलियामधले जे पाउच मॅमल आहेत ते सर्वाईव्ह झाले, कारण तिथे कुठल्या दुसऱ्या कोणत्याही मॅमलचं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी नव्हतं. लिस्ट वी फॉरगॉट, सम मॅमल लिव्ह होली इन वॉटर. ओके, आता काही मॅमल्सकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की काही मॅमल्स फक्त वॉटरमध्ये राहतात. व्हेल, डॉल्फिन, सील अँड सी काव आर सम एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. हे मॅमल्स आहेत आणि ओन्ली वॉटरमध्ये राहणारे आहेत. पुन्हा एकदा रिपीट करते, व्हेल, डॉल्फिन, सील आणि सी काव हे काही वॉटरमध्ये राहणाऱ्या मॅमल्सचे एक्झाम्पल आहेत. इव्हॉल्युशन ऑफ हॉर्स, इलेफंट, डॉग एक्सेट्रा आर स्पेशल स्टोरीज ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे ह्या प्रत्येक मॅमलचं इव्हॉल्युशन म्हणजे प्रत्येकाची एक स्पेशल स्टोरी आहे. यू विल लर्न अबाउट दिस इन हायर क्लासेस. द मोस्ट सक्सेसफुल स्टोरी इज द इव्हॉल्युशन ऑफ मॅन. सो बाकीचे जे ॲनिमल्स किंवा मॅमल्स आहेत, हॉर्स, इलेफंट, डॉग, त्यांच्या इव्हॉल्युशनच्या स्टोरीज प्रत्येकाच्या सेपरेट आहेत. त्या तुम्ही हायर क्लासेसमध्ये स्टडी कराल. सगळ्यात सक्सेसफुल स्टोरी इव्हॉल्युशनची मॅनची आहे, विथ लँग्वेज, स्किल आणि सेल्फ कॉन्शियसनेस. तर ही जी स्टोरी आहे ती आपण पुढे स्टडी करणार आहोत. सो रफ स्केच ऑफ इव्हॉल्युशन ऑफ लाईफ फॉर्म, देअर टाईम ऑन जिओलॉजिकल स्केल आर इंडिकेटेड इन फिगर. आता 7.9 आणि 7.10 या फिगर आपण पाहणार आहोत. सो बघा, आत्ता जे आपण स्टडी केलं ब्रीफ अकाउंट ऑफ इव्हॉल्युशन, सो याच्यामध्ये साधारण अर्थवरती कोणते लाईफ फॉर्म कसे ॲपियर झाले हे सांगितलं. मी एकदा रिवाईज करते. पहिल्यांदा युनिसेल्युलर फॉर्म सेल किंवा सिंगल सेल फॉर्म अर्थवरती ॲपियर झाला. त्यानंतर त्यांच्यापासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत ते इव्हॉल्व झाले. त्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमनंतर 500 मिलियन इयर्स ॲगो इनव्हर्टिब्रेट फॉर्म झाले. नेक्स्ट जॉलेस फिश जे आहेत ते 350 मिलियन इयर्स ॲगो तयार झाले. 320 मिलियन इयर्स ॲगो सीवीड आणि काही प्लांट जे आहेत ते एक्झिस्ट झाले.
त्यानंतर तेव्हाचे जे फिश आहेत 350 मिलियन इयर्स ॲगो, ज्यांचं स्टाउट आणि फिन स्ट्रॉंग आहेत, ते लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी मूव्ह करत होते. दीज ॲनिमल्स आर कॉल्ड लोब फिन, त्यांना लोब फिन म्हटलं जातं. आणि हेच लोब फिन नंतर ॲम्फिबियन्समध्ये इव्हॉल्व झाले. म्हणजे सिक्वेन्स आहे युनिसेल्युलार नंतर मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझममध्ये इनव्हर्टिब्रेट, त्यानंतर जॉलेस फिश, त्यानंतर स्ट्रॉंग फिन असणारे फिश जे लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी मूव्ह करत आहेत आणि यांना लोब फिन म्हटलं जातं. आणि यांच्यापासूनच ॲम्फिबियन्स इव्हॉल्व झाले. या ॲम्फिबियनपासूनच नेक्स्ट रेप्टाईल जे आहेत ते इव्हॉल्व झाले, ज्यांनी थिक शेल्ड एग जे आहेत ते रिलीज केले. त्यानंतर रेप्टाईल्सबद्दल दिलेलं आहे की 200 मिलियन इयर्स ॲगो ते इव्हॉल्व झाले आणि अर्थवरती डॉमिनेट झाले. तर याच्यामध्ये वॉटरमध्ये राहणारे रेप्टाईल्स, याच्यामध्ये मेनली इक्थायोसॉरस 200 मिलियन इयर्स ॲगो तयार झाला. आणि लँडवरचे रेप्टाईल याच्यामध्ये ऑफकोर्स डायनासॉर आणि त्यातलाही जायंट किंवा मोठ्या साईजचा आपण पाहिला टायरॅनोसॉर्स हे तयार झाले. मात्र 65 मिलियन इयर्स ॲगो हे रेप्टाईल अर्थवरून अचानक एक्सटिंक्ट झाले, ज्यांचं ट्रू रिझन माहिती नाही आहे एक्सटिंक्शनचं. नेक्स्ट हे रेप्टाईल्स नंतर मॅमल्समध्ये इव्हॉल्व झालेले आहेत. सो मॅमलचे कॅरेक्टरिस्टिक दिले. पहिला मॅमल श्रीव आहे. त्यानंतर हे मॅमल्स श्रीवचे फॉसिल स्मॉल साईजचे होते. मॅमल्स इंटेलिजंट आहेत, विव्हिपेरस आहेत. त्यानंतर हे जे मॅमल्स आहेत या मॅमल्समध्ये साऊथ अमेरिकेमध्ये हॉर्स हिपोपॉटमससारखे मॅमल्स होते. मात्र साऊथ अमेरिका जेव्हा नॉर्थ अमेरिकेशी जॉईन झाला तेव्हा नॉर्थ अमेरिकेतल्या ॲनिमल्सनी साऊथ अमेरिकेमधल्या ॲनिमल्सना ओव्हररिडन केलं. मात्र ऑस्ट्रेलियामधले जे पाऊच मॅमल आहेत त्यांना इतर मॅमलचं कॉम्पिटिशन नसल्यामुळे ते सर्वाईव्ह झाले. काही पाण्यामध्ये राहणारे मॅमल्स दिलेले आहेत, व्हेल, डॉल्फिन, सील आणि सी काऊ. त्यानंतर हॉर्स, इलेफंट, डॉग यांच्या इव्हॉल्युशनच्या सेपरेट स्टोरीज आहेत. जास्त सक्सेसफुल स्टोरी आहे इव्हॉल्युशन ऑफ मॅन, जे आपण नेक्स्ट स्टडी करणार आहोत. पण रफ स्केच जे आहे इव्हॉल्युशन ऑफ लाईफ फॉर्म देअर टाईम ऑन जिओलॉजिकल स्केल हे 7.9 आणि 7.10 मध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर ते आपण पाहतोय. सो बघा 7.9. ओके, सो ही जी डायग्रॅम आहे या डायग्रॅममध्ये इकडे रेड लाईनमध्ये जिओलॉजिकल टाईम स्केल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये पॅलिओझोईक, मेझोझोईक आणि सेनोझोईक हे एराज दिलेले आहेत. त्यानंतर सिल्युरियन, डेव्होनियन, कार्बोनिफेरस, पर्मिनियन, ट्रियासिक, ज्युरॅसिक, क्रेस्टशियन, क्वाटर्नरी, टर्शरी हे पिरियड्स दिलेले आहेत. तर कुठल्या ह्याच्यामध्ये कुठला लाईफ फॉर्म इव्हॉल्व झाला याची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे. सो फर्स्ट जे दिलेले आहेत क्लोरोफायटी ॲन्सिस्टर हे जे क्लोरोफायटी ॲन्सिस्टर आहेत हेच नेक्स्ट ट्रॅकिओफाईट ॲन्सिस्टर, त्यानंतर रायनिया टाईप प्लांट्स आणि तेच सिलोफायटॉन यांच्यामध्ये इव्हॉल्व झालेले आहेत. मग यांचं जे मीनिंग आहे तर ते मीनिंग आपण पाहतोय. सो ते मीनिंग पहा. सो याच्यामध्ये फर्स्ट जे दिलेले आहेत क्लोरोफायटी ॲन्सिस्टर. क्लोरोफायटी ॲन्सिस्टर्स म्हणजे लोअर प्लांट जे आहेत ते त्याच्यामध्ये येतात. नेक्स्ट ट्रॅकिओफायटी ॲन्सिस्टर, याच्यामध्ये ट्रॅकिएड प्लांट्स म्हणजे ज्यांच्याकडे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे असे प्लांट्स डेव्हलप झाले. त्यानंतर नेक्स्ट दिलेले आहेत रायनिया टाईप प्लांट्स. रायनिया टाईप प्लांट्स जे आहेत यांच्यामध्ये ही एक सिंगल जीनस आहे, सिंगल जीनस स्पेसिस ऑफ डेव्होनियन व्हॅस्क्युलर प्लांट. डेव्होनियन या पिरियडमध्ये डेव्हलप झालेली ही जीनस स्पेसिस आहे, सिंगल जीनस स्पेसिस, ज्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर प्लांट आहेत, स्पोरोफायटिक आहेत. त्यानंतर फ्री स्पोरिंग, डिप्लो हॅप्लॉन्टिक आणि एम्ब्रिओफायटिक लँड प्लांट ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे सिलोफायटॉन. सिलोफायटॉन जे आहे इट इज जीनस ऑफ एक्सटिंक्ट व्हॅस्क्युलर प्लांट. एक्सटिंक्ट व्हॅस्क्युलर प्लांटची ही जीनस आहे. ओके, आता हे जर इव्हॉल्युशन पाहायचं झालं तर बघा मी तुम्हाला आधी सांगितलं की पहिल्यांदा कोणते आहेत क्लोरोफायटी ॲन्सिस्टर म्हणजे लोअर प्लांट्स आहेत. त्यांच्यापासून कोण तयार झालेले आहेत ट्रॅकिओफाईट ॲन्सिस्टर. ह्या दोघांच्यामध्ये एक लाईन दिलेली आहे. तर ते जे क्लोरोफायटी ॲन्सिस्टर आहेत त्यांच्यापासूनच नेक्स्ट कोण इव्हॉल्व झालेले आहेत ब्रायोफाईट्स सेनोझोईक एरामध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा ट्रॅकिओफाईट ॲन्सिस्टर आणि रेहनियन प्लांट यांच्यापासून नेक्स्ट डेव्हलप झालेला आहे झुस्टेरोफायलम
झुस्टेरोफायलम जो आहे हा व्हॅस्क्युलर लँड प्लांट आहे, ज्याच्यावरती किडनी शेप्ड स्पोरॅन्जिया जे आहेत ते लॅटरली अरेंज झालेले आहेत. हा जो झुस्टेरोफायलम आहे याचे नेक्स्ट पुढे ब्रांचेस बघा, तर याच्यामध्ये मेनली पुढे दिलेलं आहे अर्बोरेसंट लायकोपॉड्स. अर्बोरेसंट लायकोपॉड दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहेत हर्बॅशियस लायकोपॉड. हे दोन्हीही लायकोपॉड्स आहेत. अर्बोरेसंट लायकोपॉड रिसेम्बलिंग ट्रीसारखे दिसणारे हे लायकोपॉड्स आहेत. आणि हर्बॅशियस लायकोपॉड हे हर्बॅशियस व्हॅस्क्युलर प्लांट आहेत. ओके, सो हे कोणापासून डेव्हलप झालेले आहेत, तर ट्रॅकिओफायटी ॲन्सिस्टर जे आहेत त्यांच्यापासून झुस्टेरोफायलम प्लांट डेव्हलप झाले आणि त्यांच्यापासूनच अर्बोरेसंट लायकोपॉड आणि हर्बॅशियस लायकोपॉड. तर या लाईनला बघाल तर अर्बोरेसंट लायकोपॉड पर्मियन पिरियडमध्ये डेव्हलप झालेले आहेत आणि हर्बॅशियस लायकोपॉड जे ते ज्युरॅसिक पिरियडमध्ये डेव्हलप झालेले आहेत. तर त्यानंतरचा नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे रायनिया टाईप प्लांट्स. त्यांच्यापासून नेक्स्ट सिलोफायटॉन जे आहेत ते डेव्हलप झाले. सिलोफायटॉन एक्सटिंक्ट व्हॅस्क्युलर प्लांट आहेत जे एक्सटिंक्ट झालेले आहेत आता हे जे सिलोफायटॉन आहेत यांच्यापासून त्यांनी बऱ्याच ब्रांचेस दिलेल्या आहेत. यातली फर्स्ट जी आहे तर ती ही फर्स्ट ब्रांच दिलेली आहे. तर याच्यामध्ये स्फेनोस्पीड हे प्लांट डेव्हलप झालेले आहेत. त्यानंतर सिलोफायटॉनपासूनच नेक्स्ट फर्न जे आहेत ते ज्युरॅसिक पिरियडमध्ये डेव्हलप झाले. त्यानंतर नेक्स्ट आहेत जिंकोज. तर हे प्लांट्स डेव्हलप झालेत. हायली अनयुज्युअल नॉन फ्लावरिंग प्लांट आहेत हे जिंकोज. त्यानंतर कोनिफेर्स जे आहेत ते इव्हॉल्व झालेले आहेत. नेक्स्ट जे आहेत ते नेटॅल्स हे प्लांट, सायकॅड्स हे जे प्लांट आहेत हे सगळे सिलोफायटॉन यांच्यापासून डेव्हलप झालेले आहेत. त्यानंतर इकडे बघा प्रोजिम्नोस्पर्म हे जे प्लांट आहेत यांची एक सेपरेट लाईन दिलेली आहेत. आणि हे जे प्लांट आहेत प्रोजिम्नोस्पर्म हे कुठे इव्हॉल्व झालेले आहेत, तर डेव्होनियन पिरियडमध्ये इव्हॉल्व झालेले आहेत. या प्रोजिम्नोस्पर्मपासूनच नेक्स्ट सीड फर्न जे आहेत त्या तयार झालेल्या आहेत. हे जे सीड फर्न आहेत ते दोन पार्टमध्ये डिवाईड झाले, सायकॅड आणि डायकॉटालिडनस. सायकॅड्सपासून डायरेक्ट सायकॅड्स किंवा सायकस फॅमिली त्यांचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि डायकॉटालिडनस जे आहेत त्यांच्यामध्ये अँजिओस्पर्म, फ्लावरिंग प्लांट, मोनोकॉटालिडनस त्या ब्रांचेस दिलेल्या आहेत. सो हा स्केच आहे इव्हॉल्युशन ऑफ प्लांट फॉर्म थ्रू जिओलॉजिकल पिरियड. कोणत्या पिरियडमध्ये कोणते फॉर्म जे आहेत ते इव्हॉल्व झालेले त्यांनी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये मेन फर्न, कोनिफेर हे ज्युरॅसिक पिरियडमध्ये इव्हॉल्व झालेले आहेत, सायकॅड्स. त्यानंतर डायकॉटालिडनस प्लांट जे आहेत ते क्रेटॅशियस पिरियडमध्ये इव्हॉल्व झालेले आहेत. अँजिओस्पर्म, मोनोकॉटालिडनस जे आहेत ते क्वाटर्नरी टर्शरी पिरियडमध्ये इव्हॉल्व झालेले प्लांट आहेत. सो इकडे पिरियड आणि या बाजूला कोणता प्लांट फॉर्म जो आहे तो इव्हॉल्व झालेला आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. सो हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. ही 7.9 फिगर होती. यानंतर नेक्स्ट जे आहे ती इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ व्हर्टिब्रेट थ्रू जिओलॉजिकल पिरियड. ही व्हर्टिब्रेटची हिस्ट्री आहे जिओलॉजिकल पिरियडमध्ये. तर या बाजूला कार्बॅनिशियस, त्यानंतर पर्मियन, ट्रायासिक, ज्युरॅसिक, क्रेटॅशियस, टर्शरी आणि क्वाटर्नरी हे पिरियड दिलेले आहेत. आणि या पिरियडमध्ये व्हर्टिब्रेटचं इव्हॉल्युशन दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिला 350 मिलियन इयर्स ॲगो अर्ली रेप्टाईल दिलेला आहे जो आता एक्सटिंक्ट आहे. सो हा अर्ली रेप्टाईल आहे जो एक्सटिंक्ट झालेला आहे. या अर्ली रेप्टाईलपासूनच पुढे 300 मिलियन इयर्स ॲगो सायनॅप्सिड्स ही ब्रांच दिलेली आहे. आणि ही जी ब्रांच आहे तर याच्यामध्ये नेक्स्ट कोण इव्हॉल्व झालेलं आहे यांच्यापासून, तर बघा पेलिकॉसॉरस हा एक एक्सटिंक्ट मॅमल जो आहे एक्सटिंक्ट रेप्टाईल जो आहे तो इव्हॉल्व झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट हे सायनॅप्सिडपासून इव्हॉल्व झालेली ब्रांच दिली आणि याच्यापासूनच पुढे वरती मॅमल्स दिलेले आहेत. सो बघा सायनॅप्सिड्स याच्यापासून कोण इव्हॉल्व झालेला आहे, तर पेलिकोसॉर्स जो एक्सटिंक्ट आहे. आणि हीच लाईन पुढे नेक्स्ट कंटिन्यू आहे जे मॅमल्समध्ये इव्हॉल्व झालेले आहेत. नेक्स्ट अर्ली रेप्टाईल जे एक्सटिंक्ट झाले त्याच्यापासूनच नेक्स्ट ही जी लाईन दिलेली आहे, हा जो दिलेला आहे तो आहे सॉरॉप्सिड्स. सॉरॉप्सिड जो आहे तो पुढे थेकोडोंट यांच्यामध्ये इव्हॉल्व झाला. त्यानंतर हे थेकोडोंट जे आहेत त्यांचे इव्हॉल्युशन बघा, हेच पुढे डायनासोर्समध्ये इव्हॉल्व झालेले आहेत. हेच क्रोकोडाईल्समध्ये वरती इव्हॉल्युशन दिलेलं आहे आणि याचीच ब्रांच इकडे बर्ड्सकडे सुद्धा दिलेली आहे. सो हे जे
सायरॉप्सिड्स जे आहेत यांच्यापासूनच थेकोडॉन आणि थेकोडॉनपासून डायनासोर्स, क्रोकोडाईल, बर्ड्स यासारखे ऑर्गॅनिझम इव्हॉल्व झालेले दाखवलेले आहेत. त्यानंतर ह्या सायरॉप्सिड्सपासूनच वरती इकडे टर्टल, लिझार्ड, स्नेक, त्यानंतर हे जे वेगवेगळे ऑर्गॅनिझम दिलेले आहेत तर हे ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या पिरियडमध्ये या अर्थवरती इव्हॉल्व झालेले आहेत. तर ही व्हर्टिब्रेटची इव्हॉल्युशनरी हिस्ट्री आहे विथ जिओलॉजिकल पिरियड. ही फिगर होती 7.10. सो आपण आत्तापर्यंत अर्थवरती जी इव्हॉल्युशन झालं त्याची ब्रीफ हिस्ट्री जी आहे ती स्टडी करत होतो. यानंतर नेक्स्ट ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ मॅन. तर ह्युमन बिईंगचे इव्हॉल्युशन जे आहे त्याची हिस्ट्री दिलेली आहे, शॉर्टमध्ये दिलेली आहे. हा पॉईंट आपण स्टेट बोर्डमधून डिटेल स्टडी केलेला आहे. तरीसुद्धा NCERT मधलं कंटेंट जे आहे ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. सो बघा, ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ मॅन याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे अबाउट 50 मिलियन इयर्स ॲगो. मग आता लक्षात ठेवताना फर्स्ट हे 50 मिलियन इयर्स ॲगो लक्षात ठेवा. प्रायमेट्स कॉल्ड ड्रायोपिथेकस अँड रामापिथेकस वेर एक्झिस्टेड. सो 15 मिलियन इयर्स ॲगो ड्रायोपिथेकस आणि रामापिथेकस हे एक्झिस्ट करत होते. नेक्स्ट दे वेअर हेरी अँड वॉक लाईक गोरिला अँड चिंपांझी. हे हेरी ऑर्गॅनिझम होते आणि गोरिला आणि चिंपांझीसारखे वॉक करत होते. रामापिथेकस वॉज मोर मॅन लाईक व्हाईल ड्रायोपिथेकस वॉज मोर एप लाईक. ओके, इथपर्यंतचीच इन्फॉर्मेशन बघा. पहिलं 15 मिलियन इयर्स ॲगो कोणते ऑर्गॅनिझम होते? ड्रायोपिथेकस आणि रामापिथेकस. यापैकी ड्रायोपिथेकस जो आहे तो एप लाईक होता आणि रामापिथेकस हा मॅन लाईक होता. आणि हे ऑर्गॅनिझम गोरिला आणि चिंपांझीसारखे वॉकिंग करणारे हेरी ऑर्गॅनिझम होते किंवा मॅमल्स होते. नेक्स्ट बघा, फ्यू फॉसिल ऑफ मॅन लाईक बोन हॅव बीन डिस्कवर्ड इन इथिओपिया अँड टांझानिया. दीज रिव्हील्ड होमिनिड फीचर लीडिंग टू द बिलीफ दॅट अबाउट 3 to 4 मिलियन इयर्स ॲगो. ओके, सो काही फॉसिल मॅन लाईक बोनचे जे आहेत ते कुठून डिस्कवर झाले? इथिओपिया आणि टांझानियामधून. फिगर 7.11 म्हटलेले. सो 7.11 याच्यामध्ये ते फॉसिल्स दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, दीज रिव्हील्ड होमिनिड फीचर लिडिंग टू द बिलीफ दॅट अबाउट 3 to 4 मिलियन इयर्स ॲगो. सो हे जे होमिनिड फीचर जे आहेत हे इव्हॉल्युशन 3 to 4 मिलियन इयर्स ॲगो झालं असेल हे सांगितलेलं आहे. मॅन लाईक प्रायमेट वॉक इन ईस्टर्न आफ्रिका. दे वेअर प्रोबॅबली नॉट टॉलर दॅन 4 feet बट वॉक अपराईट. सो मॅन लाईक होमिनिड जे आहेत ते आपल्याला कुठे पाहायला मिळाले? तर ईस्ट आफ्रिकामध्ये पाहायला मिळाले. 3 to 4 मिलियन ईस्ट आफ्रिकेमध्ये मॅन लाईक होमिनिड पाहायला मिळालेले आहेत. हे होमिनिड 3 to 4 मिलियन इयर्स ॲगो. यांची हाईट जी आहे ती 4 feetपर्यंत दिलेली, जास्तीत जास्त 4 feet होती. मात्र यांचं वॉकिंग जे आहे ते अपराईट होतं. 2 मिलियन इयर्स ॲगो ऑस्ट्रोलोपिथेकस प्रोबॅबली लिव्ड इन ईस्ट आफ्रिका ग्रासलँड. एव्हिडन्स शो दॅट दे हंटेड विथ स्टोन वेपन बट इसेन्शियली एट फ्रूट. सो ऑस्ट्रोलोपिथेकस जो आहे त्याच्यामध्ये मेन काय काय पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत? तर हा ऑस्ट्रोलोपिथेकस ईस्ट आफ्रिकेमधील ग्रासलँडवरती पाहायला मिळत होता. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो ऑस्ट्रेलोपिथेकस आहे हा ऑस्ट्रेलोपिथेकस ईस्ट आफ्रिकन ग्रासलँडमध्ये पाहायला मिळतो. तर याने वेपन्स जे आहेत ते यूज केले आणि हंटिंग केलं किंवा शिकार केली, पण प्रोबॅबली हा फ्रूट खाणारा होता. आणि हे 2 मिलियन इयर्स ॲगो अर्थवरती होते. तर हे वर्ड मेन आहेत. 2 मिलियन इयर्स ॲगो ऑस्ट्रेलोपिथेकस ईस्ट आफ्रिकेतल्या ग्रासलँडमध्ये पाहायला मिळाले. त्यांनी स्टोन वेपन यूज करून हंटिंग केलं, मात्र मोस्टली हे फ्रूट खाणारे होते. सम ऑफ दी बोन अमंग दी बोन डिस्कवर्ड वेअर डिफरंट. दिस क्रिएचर वॉज कॉल्ड फर्स्ट ह्युमन लाईक बीइंग द होमिनिड अँड वॉज कॉल्ड होमो हॅबिलिस. सो काही बोन जे आहेत ते डिस्कवर झाले, तर ते जे बोन होते त्यांचे त्या क्रिएचरचे जास्तीत जास्त कॅरेक्टरिस्टिक ह्युमन लाईक होते आणि त्याला होमो हॅबिलिस असं म्हटलेलं आहे. त्याची क्रॅनियल कॅपॅसिटी दिलेली आहे 650 to 800 cc. दे प्रोबॅबली डिड नॉट ईट मीट. फॉसिल डिस्कवर्ड इन जावा इन 1891 रिव्हील द नेक्स्ट स्टेज होमो इरेक्टस अबाउट 1.5 मिलियन इयर्स ॲगो. सो सगळा सिक्वेन्स सांगायचा झाला तर फर्स्ट ड्रायोपिथेकस आणि रामापिथेकस आहेत.
जो ड्रायोपिथेकस जो आहे तो गोरिलासारखा आहे, तर रामापिथेकस जो आहे तो जास्त मॅन लाईक आहे. त्यानंतरची नेक्स्ट स्टेज याच्यामध्ये आपण पाहिली ऑस्ट्रेलोपिथेकस. ऑस्ट्रेलोपिथेकस जास्तीत जास्त हाईट 4 फीट होती, पण अपराईट वॉकिंग होतं. स्टोन वेपन यूज केले, पण फ्रूट खाणारे होते. त्यानंतरची नेक्स्ट स्टेज जास्तीत जास्त ह्युमन लाईक कॅरेक्टर असणारा होमो हॅबिलिस याचे फॉसिल्स मिळाले. हा जो होमो हॅबिलिस आहे त्याची ब्रेन कॅपॅसिटी 650 to 800 cc होती. हा मीठ खाणारा नव्हता. नेक्स्ट 1891मध्ये फॉसिल जे आहेत ते जावामध्ये डिस्कवर झाले आणि ती नेक्स्ट स्टेज होती इव्होल्युशनची आणि त्याला नेम दिलेला आहे होमो इरेक्टस, जे 1.5 मिलियन इयर्स ॲगो प्रोबॅबली अर्थवरती होते. होमो इरेक्टस हॅड लार्ज ब्रेन अबाउट 900 cc. होमो इरेक्टसची क्रॅनियल कॅपॅसिटी, ज्या काही क्रॅनियल कॅपॅसिटी NCERTमध्ये दिलेल्या आहेत, होमो हॅबिलिसची दिली आहे, होमो इरेक्टसची दिली आहे. होमो हॅबिलिसची 650 to 800 cc आहे आणि होमो इरेक्टसची 900 cc. तर ह्या क्रॅनियल कॅपॅसिटीज व्यवस्थित लक्षात ठेवा. जसं आपण ब्रीफ अकाउंटचा चार्ट तयार करत होतो तसं याही ठिकाणी चार्ट तयार करायचा आहे. चार्ट तयार करताना फर्स्ट कॉलममध्ये फॉसिलचं नेम लिहायचं आहे, जसं की पहिला ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, त्यानंतर ऑस्ट्रेलोपिथेकस, ऑस्ट्रेलोपिथेकस नंतर होमो हॅबिलिस आणि होमो हॅबिलिस नंतर होमो इरेक्टस हे नेम लिहायचे आहेत. आणि त्याच्या पुढच्या कॉलममध्ये ते किती मिलियन इयर्स ॲगो होते आणि त्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक NCERTमध्ये दिलेले आहेत ते पुढच्या कॉलममध्ये लिहा. जास्त कॅरेक्टरिस्टिक दिलेले नाहीत, त्यामुळे शॉर्टमध्ये तुमचा हा चार्ट तयार होईल. यानंतर नेक्स्ट बघा, होमो इरेक्टस प्रोबॅबली ईट मेट. ओके, सो याआधी सांगितलेलं होमो हॅबिलिस मीठ खाणारा नव्हता, फ्रूट खाणारा होता. होमो इरेक्टस जो आहे तो हा सुद्धा त्यांनी दिलेला आहे, प्रोबॅबली डिड नॉट एट मीट. होमो हॅबिलिसनी मीठ खाल्लेलं नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलोपिथेकस जो आहे त्याने पण मीठ नाही खाल्लेलं, ते फ्रूट खाणारे होते. मात्र होमो इरेक्टस जे आहेत ते मीठ खाणारे होते, प्रोबॅबली एट मीठ. नेक्स्ट स्टेज आहे होमो इरेक्टस नंतर द निअँडरथल मॅन. निअँडरथल मॅन विथ अ ब्रेन साईज ऑफ 1400 cc लिव्ड इन नियर ईस्ट अँड सेंट्रल एशिया बिटवीन 1 lakh to 40,000 इयर्स बॅक. आता पुन्हा एकदा रिपीट करते, पहिला ड्रायोपिथेकस, नेक्स्ट रामापिथेकस, त्यानंतरचा नेक्स्ट आपण पहिला ऑस्ट्रेलोपिथेकस, नेक्स्ट होमो हॅबिलिस, होमो हॅबिलिस नंतर होमो इरेक्टस आणि त्यानंतर निअँडरथल मॅन. होमो इरेक्टस जो आहे तो 1.5 मिलियन इयर्स ॲगो होता, तर होमो इरेक्टस जो आहे तो निअँडरथल मॅन जो आहे तो 1 lakh to 40,000 इयर्स ॲगो अर्थवरती होता. होमो इरेक्टसची क्रॅनियल कॅपॅसिटी 900 cc, होमो हॅबिलिसची 650 to 800 cc आणि निअँडरथल मॅनची 1400 cc. सो या कॅपॅसिटीज नीट लक्षात ठेवा, ज्या मॅच द फॉलोइंगसाठी विचारल्या जातात. तर पुढचे कॅरेक्टरिस्टिक निअँडरथल मॅनचेच दिलेले आहेत. ते यूज्ड हाईट टू प्रोटेक्ट देअर बॉडी अँड बरीड देअर डेड. हाईट्स त्यांनी यूज केले त्यांच्या बॉडीना प्रोटेक्ट करण्यासाठी आणि डेड बॉडीज ते बरीड करीत होते. होमोसेपियन अरोज इन आफ्रिका अँड मूव्ड अक्रॉस कॉन्टिनेंट अँड डेव्हलप इन टू डिस्टिंक्ट रेसेस. सो होमोसेपियन आफ्रिकेमध्ये अरोज झाला आणि मूव्ड अक्रॉस कॉन्टिनेंट्स. सो कॉन्टिनेंटमध्ये वेगवेगळ्या खंडांमध्ये मूव्ह झाला आणि डेव्हलप इन टू डिस्टिंक्ट रेसेस, वेगवेगळ्या रेसेस ज्या आहेत ते त्याच्यापासून डेव्हलप झाल्या. ड्युरिंग आईस एज बिटवीन 75,000 to 10,000 इयर्स ॲगो मॉडर्न होमोसेपियन अरोज. प्रीहिस्टॉरिक केव आर्ट डेव्हलप अबाउट 18,000 इयर्स ॲगो. सो आपण ज्या स्टेजेस सांगितल्या, ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, ऑस्ट्रेलोपिथेकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निअँडरथल मॅन आणि निअँडरथल मॅन नंतर होमो सेपियन ही स्टेज सांगायची आहे. प्रीहिस्टॉरिक केव आर्ट जवळपास 18,000 इयर्स ॲगो डेव्हलप झालं. वन सच केव पेंटिंग बाय प्रीहिस्टॉरिक ह्युमन कॅन बी सीन ॲट भीमबेटका रॉक शेल्टर इन रायझन डिस्ट्रिक्ट ऑफ मध्य प्रदेश. ॲग्रिकल्चर केम अराउंड 10,000 इयर्स ॲगो. सो 18,000 इयर्स ॲगो केव आर्ट डेव्हलप झालेलं आहे. 10,000 इयर्स ॲगो ॲग्रिकल्चर जे आहे ते अरोज झालं, डेव्हलप झालं अँड ह्युमन सेटलमेंट जी आहे ती स्टार्ट झाली. द रेस्ट ऑफ वॉट हॅपन इज अ पार्ट ऑफ ह्युमन हिस्ट्री ऑफ ग्रोथ अँड डिक्लाइन ऑफ सिव्हिलायझेशन. सो नेक्स्ट जे आहे
ग्रोथ आणि सिव्हिलायझेशन जे आहे ते नेक्स्ट डेव्हलप झालेलं आहे. मग हे जे ह्युमन इव्हॉल्युशन आपण स्टडी केलं हे अजूनही कंटिन्यू सुरू आहे. सो सगळ्यांना कंटेंट व्यवस्थित कळलं का बघा. ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ मॅन या ड्रायोपिथेकस आणि रामापिथेकस पहिल्यांदा लिहा आणि त्याच्यासमोर लिहा ड्रायोपिथेकस एप लाईक वॉक करत होता किंवा एप लाईक होता आणि रामापिथेकस जे आहेत ते मॅन लाईक होते. दोन्हीही गोरिला आणि चिंपांझीसारखे वॉकिंग करत होते. त्यानंतर हेरी ॲनिमल होते. नेक्स्ट इव्हॉल्व झालेले आहेत ते म्हणजे ऑस्ट्रेलोपिथेकस. ऑस्ट्रेलोपिथेकस जे आहेत ते आफ्रिकेमध्ये आपल्याला प्रायमेटचे फॉसिल सापडलेले आहेत. ऑस्ट्रेलोपिथेकसचे फॉसिल आपल्याला ईस्ट आफ्रिकामध्ये सापडलेले आहेत. त्याची हाईट 4 फीट होती, मात्र वॉकिंग अपराईट होतं. त्यानंतर होमो हॅबिलिस जे आहेत फर्स्ट होमिनिड सापडले, ज्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी 650 to 800 cc होती. त्यानंतर होमो इरेक्टस आहेत. होमो हॅबिलिस फ्रूट खाणारे होते, मात्र ऑस्ट्रेलोपिथेकस जे आहेत त्यांनी स्टोन वेपन यूज केले, मात्र फ्रूट खाणारे होते. होमो हॅबिलिस जे आहेत ते फर्स्ट होमिनिड, ज्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी 650 to 800 cc होती, हे पण मीठ खाणारे नव्हते. त्यानंतर डेव्हलप झालेले होमो इरेक्टस, ज्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी 900 cc आहे, तर हे मीठ खाणारे होते. त्यानंतर डेव्हलप झालेले आहेत निअँडरथल मॅन आणि त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी 1400 cc दिली आहेत. लिव्ड नियर ईस्ट अँड सेंट्रल एशिया बिटवीन 1 lakh to 40,000 इयर्स ॲगो. त्यानंतर होमोसॅपियन जे आहेत ते आफ्रिकेमध्ये डेव्हलप झाले आणि वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमध्ये मूव्ह झाले आणि वेगवेगळ्या रेसेस त्यांच्यापासून डेव्हलप झाल्या. नेक्स्ट जे दिलेले 18,000 इयर्स ॲगो केव आर्ट जे आहे ते डेव्हलप झालं. 10,000 इयर्स ॲगो ॲग्रिकल्चर डेव्हलप झालं आणि त्यानंतर सिव्हिलायझेशन आणि बाकीचं इव्हॉल्युशन आहे. तर हे आपण ह्युमन बिंगचं इव्हॉल्युशन स्टडी केलं. कंटेंट इझी आहे, आपण स्टेट बोर्डमधून स्टडी केलेलं आहे. त्याच वेळी चार्ट फॉर्ममध्ये जर तयार केलं तर हे तुमच्या जास्त लक्षात राहील. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 पॉईंट पाहिले. फर्स्ट पॉईंट होता ब्रीफ अकाउंट ऑफ इव्हॉल्युशन आणि दुसरा पॉईंट आपण स्टडी केला तो होता ह्युमन बिंगचे ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ मॅन. ओके, सो दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा आणि याच्याबरोबरच आपला ओरिजिन अँड इव्हॉल्युशन हा जो लेसन आहे तो कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर या लेसनमधले जे MCQ आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.